देशाला बलशाली युवा तयार करून देणं हे गुरुकुलचं कर्तव्य आहे. बुद्धिमान सुद्धा असावं, भावसंपन्न हृदयमान असावं आणि शक्तिमानही असावं, युक्तिमानही असावं. इथे बासरी वादन आहे, हा केवळ बासरी वादन, तबला आणि बासरी.
कंठसंगीत आपल्या समोर प्रस्तुत होणार आहे. पौराणिक कथा आपल्या समोर भरतनाट्यम द्वारा प्रस्तुत होणार आहे. समयदि परशिव तांडव समयदि परशिव तांडव प्रदोष समयदि परशिव तांडव प्रदोष समयदि परशिव तांडव परम मंगल कला महोत्सव प्रदोष समयदि परशिव तांडव परम राम राघव गोविंद हरे राम राघव गोविंद राम राघव गोविंद राम गोविंद कृष्ण जनार्दन गोविंद राम राघव गोविंद
ಕೇಳಿಬಲ್ಲೆವು ಸಮಸಪ್ತಕರ ಓರಗ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಕಾರಣ अरे हाँ, गौरवेश्वर के आदेश के अनुसार मुझे आज के एक दिन कुरुक्षेत्र का युद्ध संभालना है। मैं देखता हूँ आज कौन आता है युद्ध के लिए। ಕೈತ 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 कामपिता जानता कामपिता जानता बलराम भी जानता बलराम भी जानता अर्जुन जाना जाता गए धरती में सुरपति का पोता जानता गई। घटोत्कच विराट कुंती भोज आदि वीर पराजित हुए हैं। चक्रव्यूह का रहस्य सिर्फ 4 लोग जानते हैं, कृष्ण, बलराम, अर्जुन, अभिमन्यु। अभिमन्यु ही एकमात्र ऐसा व्यक्ति है जो वर्तमान स्थिति में यहाँ उपस्थित है। अभिमन्यु चक्रव्यूह को तोड़कर अंदर घुस जाएगा, लेकिन वापस आने का रास्ता नहीं जानता। अब मैं क्या करूं? चिंता करना समझ के अभिमन्यु तय 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 बड़े चाचा चिंता छोड़ो बड़े चाचा, मैं आपकी चिंता को समझ के आया हूँ। मैं चक्रव्यूह में प्रवेश करूंगा और द्रोण के जालों को तोड़ दूंगा। आदेश दीजिए। उठो बालक अभिमन्यु, क्या बात कर रहे हो? चक्रव्यूह युद्ध मतलब सामान्य नहीं है। विश्व को ही भक्षण करना, काल अग्नि को प्रवेश करके बाहर आ सकता है। सांप के सिर पर पैर रखकर जीवित रह सकते हैं, परंतु द्रोण द्वारा बनाए गए चक्रव्यूह में प्रवेश करना और उस पर विजय प्राप्त करना संभव नहीं है पुत्र। बड़े चाचा, चक्रव्यूह कितना भी मजबूत क्यों ना हो, चक्रव्यूह तोड़ना मर्म जानता हूँ। मत सोचिए, आज इस अवसर पर मेरे पिताजी मौजूद होते तो मुझे यहाँ आने की जरूरत न पड़ती। यदि आज हमने चक्रव्यूह को नहीं तोड़ दिया तो कौरवों की जीत निश्चित है। मेरे पराक्रम के बारे में मत सोचिए, शत्रु के दमन के बारे में सोचिए।
कुवर का बा धन्यवाद. क्या है अभी? जाह्नवी कौन है, किसका है? साइड मध्ये दोन कलाविद मुली चित्र काढतायत. किती फास्ट काढतायत बघा तुम्ही. त्यांना पाहिजे तो रंग बनवून घ्यायचा आहे. कोण? संध्या. हरिओम. सुरस सुबोधा विश्व मनोज्ञा दलिता हृदया रमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्ठा न च कठिना. आपल्या सिद्धगिरी गुरुकुलममध्ये 5 भाषा शिकवल्या जातात. त्यातील मुख्य भाषा ही संस्कृत भाषा आहे. तर संस्कृत भाषेचं अध्ययन आपल्या गुरुकुलमध्ये व्याकरण ग्रंथ आहे, अष्टाध्यायी, त्याचबरोबर भगवद्गीता पठण, श्लोक पठण, असं गुरुकुलमध्ये त्याचं अध्ययन सुरू असतं. तर आता आपल्यासमोर भगवद्गीता पठण करण्यासाठी आपल्या गुरुकुलचे सगळ्यात छोटे ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारिणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचा उत्साह वर्धित करूया. हे प्रथम वर्षाची विद्यार्थी आहेत, होय ना? जी. अंतेवासी प्रथम वर्षाचे आहेत. त्यांना 4 अध्याय आतापर्यंत कंठस्थ आहेत. कंठस्थ आहे यांना. प्रथम वर्षाचे आहे ते. अजून 1 वर्ष व्हायचं आहे यांना. तर मी त्यांना अनुरोध करते की त्यांनी भगवद्गीता पठण प्रारंभ करावे. नमस्कार मुद्रा सुरू करें. श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाक्लेशम् विषीदतं यं वाक्यम् उवाच मधुसूदना. श्रीभगवानुवाच उदस्त्वाकस्मरणिदं विषमे समुपस्थितम् अणादिशतस्वर्गम् अधीर्तेतरमर्जुन त्रैब्रह्मस्गमः पात नेत्रत्वायुपपद्यते क्षुद्रं तु निरौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. अर्जुनोवाच कथं भीष्मः सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन त्रिशूरे प्रतियोत्सामि भूजालवरिसूदन. गुरून् त्वायि महानुभावान् कामास्तु गुरूण्यैव भुञ्जीय भूमादिरप्रतिज्ञान् रचयेतद्विद्या कथं नो गरीयो यद्वाचरेम यद्वानो जयेयु याने कार्पण्यदोषप्रदस्वभावरिच्छामि त्वां पुत्रं विनायकं भक्तावासंस्मरे नित्यं वायुकामाय सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं वरवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विघ्नमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं चतुष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम्. अलम लिंगाष्टकम. ब्रह्ममुरारिसुराचे
अलम हरिस्तोत्र एक साथ जगज्जालपालं कचकण्ठहारं शरच्चन्द्रपालं महादैत्यकालं नभोलीलकाय सुरावारमाय सुभद्मासहायं वदेहं वजेहं सदा भोलिवासं करत्पुष्पहासं त्या रस्त्याचा पूर्ण भूगोलाचा परिचय आम्ही भूगोलासाठी काय करतो. श्रीरामचंद्र उत्तरेत जनकपूरपर्यंत नेपाळपर्यंत गेले आणि खाली लंकेपर्यंत गेले. एवढ्यात पुरा भारताचा प्रवास संपतो. भारताचा भूगोल आम्ही या पद्धतीने शिकवतो त्यांना. वाटेत कोणत्या नदी लागले, कोणते शहर लागले, कोणते आश्रम लागले, कोणते डोंगर लागले, कोणत्या प्रकारची जनावरं, वृक्ष, प्राणी, पक्षी, त्या सगळ्यांची ओळख त्यातनं होत असते. म्हणून आम्ही रामायण शिकवले की त्यांना इतिहास आणि भूगोल दोन्हींचं अध्ययन होऊन जातो. प्रस्तुत आहे नाटक वनवास प्रवास. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. अद्य तु अवकाशः अस्ति किं कर्वामः? किमपि क्रीडितुम् अपि मनः नास्ति. बहु निद्रां बाधते. किमपि अभ्यासं कुर्मः वा? मास्तु जानामि कियत् पठति. पठित्वा प्रधानमन्त्री भविष्यति. बहुदिनानि अभवत् रामायणं पठित्वा. चलतु न रामायणं पठामः. रामायणे किमस्ति भो भगिनी? केवलं रामस्य जन्म, तस्य विवाहः, वनवासगमनं, सीताहरणं, रावणमर्दनं, एतावदेव. मम तु इच्छा एव नास्ति. अरे मुखे मक्षिका गमिष्यति. अरे तोंडात माशी जाईल म्हणते ती. किमभूत्? किं समाधिं प्राप्ता वा? काय समाधी प्राप्त झाली का? किमभूत्? किं चिन्तयसि? सम्यक् काय झाले? कशाची चिंता करते? नास्ति ना? हो भगिनी. हो व ताई, तस्य दानं चिन्तनं क्रियते. अहं वा? अहं चिन्तयामि स्म. रामायणे वनवाससमये रामः लक्ष्मणः सीता च कथं प्रवासं कृतवन्तः? एवं वा? मां पृच्छतु न. अहं जानामि. प्रायते होण्डायानेन अगमिष्यन्. प्रथमं रामहीरो सदृशम् उपविष्टासन्. तस्य पृष्ठे सीता. अन्यत् एतादृशं शृङ्गवेरपुरं भरद्वाजाश्रमम् आदि भ्रमणं कृत्वा समुद्रतटे रामेश्वरम् आगता स्यात्. नौकाविहारं कृत्वा लङ्कां प्राप्तः वा? ओ भगिनी, तेषु लक्ष्मणोऽपि आसीत्. अतः मे भाति ते प्रियमणमिवात्वा फॉर्च्युनर्यानेन गताः. इदं सत्यं भवेत्. ओ मूढचूडामणि बालिकाः यानानि भवेयुः युष्माकं गृहे. भवत्यः तु मूढा आसीत्. एतं कथं तस्मिन् नियोजयन्ति? चेत् भगिनी वदतु न. कथं तस्य यात्रा माइक पे नजदीक. पादाभ्यां चलित्वा एव. आवामपि तदैव धावः स्म. यत् तस्मिन् काले होण्डा, BMW, फॉर्च्युनर् एतादृशं किमपि नासीत्. अस्तु अस्तु. तयारी व्यवस्थित असेल तर 10 मिनिटाचं काम 6 मिनिटात होतं. 4 मिनिटं वेळ वाचते. ज्ञान व्यवस्थित असेल तर लवकरच आपल्याला त्यातनं वेळ काढता येतो. असं एकूण 30 गोष्टी त्यांनी सांगितलं की आपला वेळ वाचवण्याकरता 30 प्रकारची वेगवेगळी तंत्र सांगितलं. म्हणजे मुलांमध्ये ही कला असते किंवा मुलांमध्ये बुद्धिमत्ता असते. फक्त आपण बाहेर कसं काढायचं.
हे ठरवावं लागतं आणि तीच गुरुकुलामध्ये केली जाते. मी मागे तुम्हाला सांगितलंय, कुत्रं आणि मांजराचं भांडण लागलं तर कोण जिंकणार? कुत्रं जिंकणार हे सांगणार. पण मांजराला जिंकायचं झालं तर काय करायला पाहिजे? याच्याकरता आमच्या मुलामुलींनी 32 उपाय सांगितले होते की कुत्र्याला कसं हरवायला पाहिजे मांजराने. मग छोट्या आई त्याने समाजात कायमचं दबलं जायचं का? नाही आहे. छोट्यांना पण जिंकता येते, मोठ्या मोठ्या करोडपतींना सुद्धा जिंकता येतं. त्याची तंत्र किती? 32 तंत्र मुलांनी सांगितले. एवढंच नाही, या मुलामुलींनी आता 15 अथर्ववेद, राईट 16 आयुर्वेद, 17 रामानुजन, 18 कनात, 19 25 20 मर्सडीज, 21 चारवाक, 22 अगस्ती, 23 भृगू, 27 शनी, 27 शनी, 27 शनी. लाठीकाठीमध्ये चक्र रचना,
प्रचण्डवञ्चनायके धराधरेन्द्रचन्दिनी कुचाग्रचित्रपत्रकार कल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममा नवीनलेखं निरुद्धदुर्धरस्फुरद्भूनिशीलिनी मम प्रबन्धबन्धकन्धरं स्मरच्चिदं पुरच्चिदं भवच्चिदं मखच्चिदं गजच्चिदं नगच्चिदं तमन्तकच्चिदं